किती बोलायचं, काय बोलायचं हा प्रश्न पडत चाललेला आहे. पण आज एक 33 वर्षाचा तरुण म्हणून आजूबाजूला जेव्हा बघत असतो, आसपास बघत असतो, तरुणांशी बोलत असतो, चर्चा करत असतो, माझ्या महाराष्ट्रावर जो अन्याय होता त्या विरुद्ध मी लढत आहे. 2022 ला जी गद्दारी झाली, जेव्हा आपलं सरकार पाडलं, आपला पक्ष फोडला, 23 ला राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, 24 ला काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न झाला, पवार परिवार फोडलं गेलं. काल परवाकडे आपण पाहिलं पवार विरुद्ध परिवार, हे सगळं जे भाजपनी घाणेरडं राजकारण, नीच राजकारण आपल्या देशात आणलं, त्याच्या विरुद्ध मी लढत आहे. त्यावेळी कदाचित 2022 ला सरकार पडल्यानंतर, पक्ष फोडल्यानंतर राजकारण सोडू शकलो असतो, मी परदेशी जाऊ शकलो असतो, दुसरं काहीतरी करू शकलो असतो. पण मी शपथ घेतलेली आहे की मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढणार, म्हणजे लढणार आणि जिंकणारच. या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींसाठी लढणार, या देशाच्या तरुण तरुणींसाठी लढणार, या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणार, या देशाच्या मातीसाठी लढणार. आणि माती म्हणजे नुसतं माती नाही, आपलं मान